अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नर्मदे हर. आजच्या या विशेष भागामध्ये आपण उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. शास्त्रात एक प्रसिद्ध वचन आहे, गंगा स्नानेन मोच्यते नर्मदा दर्शनात. अर्थात गंगेच्या पवित्र स्नानानं मनुष्याच्या पापांचा नाश होतो, तर केवळ नर्मदेच्या दर्शनानं सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला पुण्य लाभते. आपल्या संस्कृतीत परिक्रमेला अनन्यसाधारण महत्व आहे. नर्मदा नदीची परिक्रमा आपल्याकडे प्रसिद्ध आहे. परिक्रमा केल्यानं पापक्षालन, मनशांती, समाधान, सौख्य, मनोवांछित फल आणि पितृदोषातून मुक्ती मिळण्यास मदत होते, अशी भाविकांची श्रद्धाच आहे. नर्मदा पुराण आणि स्कंद पुराणानुसार चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा केल्यास जवळपास 3,500 किलोमीटरच्या संपूर्ण नर्मदा परिक्रमेचं पुण्य लाभतं. त्यामुळं केवळ 21 किलोमीटरची ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी लाखो भाविक गुजरात राज्यातील गरुडेश्वर जवळील तिलकवाडा ते रामपुरा या भागात येतात आणि मनोभावे परिक्रमा करतात. नर्मदा मैया इथं उत्तर वाहिनी झाली आहे. नर्मदेचं उत्तर दिशेला वाहणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. उत्तरेला असलेला हिमालय, दक्षिणामूर्ती शिवाचं स्थान. पवित्र गंगा मैया काशी येथे उत्तर वाहिनी आहे, त्यामुळे काशीला मोक्षदायिनी म्हणतात. त्याचप्रमाणे नर्मदा मैया तिलकवाडा ते रामपुरा या भागात उत्तर वाहिनी होते. जणू काही ही शिवकन्या आपल्या पित्याकडे वळूनच पाहते असंच वाटतं. तशी मैया 7 ठिकाणी उत्तर वाहिनी झालेली आहे. यापैकी एक ठिकाण आता लुप्त झालं आहे, परंतु तिलकवाडा ते रामपुरा या ठिकाणी गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील लाखो भाविक ही उत्तर वाहिनी परिक्रमा करण्यासाठी मोठ्या श्रद्धेने येतात. उत्तर वाहिनी प्रवाहामध्ये स्नान केल्यानं आणि काठावर साधना, तप केल्यानं आध्यात्मिक प्रगती वेगाने होते. या प्रवाहातील पाण्याचे कण अधिक सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जातात. उत्तर वाहिनी प्रवाह हा नदीचा ऊर्ध्वगामी अर्थात वरच्या दिशेने जाणारा प्रवास मानला जातो, जो मनुष्याला संसारातून मुक्तीकडे आणि ईश्वराकडे घेऊन जातो. चैत्र महिनाभर ही परिक्रमा सुरू असते. ही परिक्रमा जवळपास 21 किलोमीटरची आहे. गुजरात राज्यातील तिलकवाडा येथून पायी सुरुवात करून उत्तर तट पूर्ण झाल्यावर नावेनं दक्षिण तटावरील रामपुरा येथे जातात. मग तेथे नर्मदा स्नानानंतर तीर्थेश्वर महादेवाला जल अर्पण करून दक्षिण तट पूर्ण केला जातो. आपल्याला जर ही परिक्रमा करायची असेल तर गुजरात राज्यातील बडोदा शहरात आपल्याला यावं लागेल. या ठिकाणाहून साधारणपणे तिलकवाडा जवळपास 90 किलोमीटर आहे. आपण तिलकवाड्याला येऊ शकतो किंवा बडोद्यावरून राजपिपला या ठिकाणीही आपल्याला येता येते. बडोदा ते राजपिपला हे अंतर साधारणपणे 76 किलोमीटरचं आहे. राजपिपला ते तिलकवाडा हे केवळ 40 किलोमीटरचं अंतर असल्यामुळे आपण जर का बडोद्याला आलो आणि बडोद्याहून टॅक्सी नंतर बसनी म्हणजे बाय रोड आपण काय करायचं, राजपिपल्याला येऊन थांबायचं. त्या ठिकाणी अनेक भक्त निवास आहेत, तसेच हॉटेल्स आहेत आणि राहण्याची व्यवस्था आहे. किंवा आपण बडोद्याहून गरुडेश्वरला यावं. हे अंतर साधारणपणे 75 किलोमीटरचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी गरुडेश्वरला भक्त निवास आहे, त्या ठिकाणी आपली राहण्याची व्यवस्था होऊ शकते. मग आपण गरुडेश्वरून सकाळी रामपुरा किंवा तिलकवाडा या ठिकाणी जाऊ शकतो आणि हे अंतर साधारणपणे 20 ते 25 किलोमीटरचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला रिक्षा नंतर आपल्याला छोट्या छोट्या व्हॅन सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होतात आणि त्यातनं आपली जाण्याची सोय व्यवस्थित होऊ शकते. किंवा आपल्याला काय करता येईल, जर का आपण अहमदाबाद किंवा मुंबई या ठिकाणाहून येणार असेल तर आपण केवडिया नगर, जे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ आहे, जवळच रेल्वे स्टेशन आहे, या ठिकाणी आपण येऊ शकतो
आणि मग केवडिया नगर या ठिकाणी सुद्धा म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणून खूप जवळ आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला अनेक गेस्ट हाऊस आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा आपली राहण्याची व्यवस्था होऊ शकते. गरुडेश्वर, तिलकवाडा, रामपुरा, तपोवन आश्रम, राजपिपळा, केवडिया नगर या सर्व ठिकाणी आपल्याला राहता येते आणि आपण आधीच या ठिकाणी आश्रमांमध्ये किंवा गेस्ट हाऊसमध्ये, भक्त निवासमध्ये, हॉटेल्समध्ये आपण Googleवरनं माहिती घेऊन या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आपण आधीच करून ठेवू शकतो. आणि या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, राहण्याची व्यवस्था झाल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी पहाटे परिक्रमेसाठी निघू शकतो. संकल्प घेऊन नर्मदा मैया उजव्या बाजूला ठेवून नर्मदे हरचा जयघोष करत परिक्रमा उचलतात. परिक्रमा पूर्ण झाल्यावर कन्याभोजन करतात. वाटेत येणाऱ्या मंदिरांमध्ये दीपदान, जल अर्पण, दानधर्म, पूजा, अभिषेक, ध्यान, जप, तप करत मंडळी पुढे जातात. वाटेमध्ये मंदिरांमध्ये अर्पण करण्यासाठी आपण काही आपल्याजवळ सुट्टे पैसे सुद्धा ठेवावेत. वाटेत अनेक कन्या भेटतात. त्या भिक्षा मागतात. मग त्यांना देण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही दक्षिणा हवी किंवा एखादी भेटवस्तू हवी. चैत्र महिना असल्यामुळे उन्हाळा सुरू झालेला असतो. त्यामुळे ऊन असतं. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी टोपी, रुमाल, गॉगल, पाण्याची बाटली किंवा लिमलेटच्या गोळ्या, नंतर इलेक्ट्रॉल अशा सुद्धा वस्तू आपल्याजवळ हव्यात. आणि पायामध्ये योग्य आरामदायी शूज, सँडल्स आपल्याजवळ हवे. तसं बघितलं तर वाट सोपी पण आहे आणि खडतर पण आहे. साधारणपणे 3,500 किलोमीटरचं पुण्य अवघ्या 21 किलोमीटरमध्ये आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे तशी वाट सोपी आहे, पण खडतर पण आहे. मध्ये डांबरी रस्ता आहे, गावामधनं रस्ता जातो, केळीच्या बागा लागतात, नंतर काही ठिकाणी उंचवटे आहेत, काही ठिकाणी कच्चा मातीचा रस्ता आहे. त्यामुळे नदीच्या वाळूमधनं काही ठिकाणाहून जावं लागतं. तसा रमणीय परिसर आहे, पण चैत्र महिना आहे, वरती ऊन आहे, त्यामुळे आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते. दमायलाही होतं. आपल्याजवळ पाणी पण हवं, इलेक्ट्रॉल हवं. साधारणपणे काय आहे, 6 ते 7 तास आपल्याला ह्या सगळ्या 21 किलोमीटरसाठी लागतात. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार कमी अधिक कालावधी लागू शकतो. तसंच ज्यांना पायी करायची नसेल ही परिक्रमा, तर रिक्षा किंवा त्या ठिकाणी व्हॅन सुद्धा उपलब्ध आहेत. आता उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा दरम्यान येणाऱ्या तीर्थस्थळांची आपण माहिती घेणार आहोत. तसं तर ही आणि उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा का करतात याचं आध्यात्मिक कारण सुद्धा आता आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा प्रामुख्यानं गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील ही यात्रा आहे आणि चैत्र महिन्यापुरतीच मर्यादित ही यात्रा आहे. रामपुरा ते तिलकवाडा दरम्यान ही यात्रा केली जाते. या भागामध्ये नर्मदा मैया दक्षिणेकडून उत्तर दिशेला वळली आहे. म्हणून याला उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणतात. चैत्र महिन्यात साधारणपणे मार्च ते एप्रिल हा कालावधी असतो. गुढीपाडव्यापासून ही परिक्रमा सुरू होते आणि अक्षय तृतीयेला ही परिक्रमा संपते. पायी परिक्रमा करतात साधारणपणे 21 किलोमीटरचा हा प्रवास आहे. असं म्हणतात, राजा बळी अर्थात भक्त प्रल्हादाचा नातू हा अत्यंत दानशूर आणि शक्तिशाली असुर राजा होता. त्यानं देवांवर विजय मिळवण्यासाठी नर्मदा मैयाच्या उत्तर तटावर अर्थात सध्याचं भडोच नर्मदा जिल्ह्यातील हा परिसर 100 अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलं होतं. आणि साधारणपणे त्याचे 99 अश्वमेध यज्ञ झाले होते. तो 100वा यज्ञ होता. बळीराजाचा अहंकार आणि देवांचं गेलेलं राज्य परत मिळवण्यासाठी भगवान महाविष्णूंनी वामन अवतार घेतला आणि बळीराजाकडं 3 पावलं जमिनीची भिक्षा मागितली. वामनानं विराट रूप घेतलं आणि पहिलं पाऊल पृथ्वीवर, तर दुसरं पाऊल स्वर्गावर ठेवलं आणि तिसरं पाऊल ठेवायला आता जागाच उरली नव्हती. तेव्हा राजा बळीनं मोठ्या नम्रतेनं आपलं मस्तक वामनाच्या चरणी अर्पण केलं. राजा बळीची भक्ती आणि यज्ञ पाहून नर्मदा मैया अत्यंत प्रभावित झाली. या महान राजाच्या यज्ञाला आणि भक्तीला वंदन करण्यासाठी नर्मदा मैयानं आपला नैसर्गिक प्रवाह बदलला आणि ती उत्तर दिशेला अर्थात हिमालयाकडे वळली. राजा बळीनं स्वतःला ईश्वराला अर्पण केलं. अर्थात नवविधा भक्तीमधील सगळ्यात शेवटची भक्ती आत्मनिवेदन भक्ती. त्यामुळं उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करताना भक्तानं आपला अहंकार सोडून ईश्वराशी एकरूप व्हावं हाच संदेश आहे आणि हेच आध्यात्मिक कारण आहे. कारण आत्मनिवेदन भक्ती ही 9वी भक्ती आहे.
उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेमध्ये तिलकवाडा आणि रामपुरा या दोन गावांना केंद्रस्थानी मानलेलं आहे. आता तिलकवाडा उत्तर तट उगमस्थान. साधारणपणे उत्तर वाहिनी परिक्रमेची सुरुवात तिलकवाडा हे गाव नर्मदेच्या उत्तर तटावर आहे, इथून करतात. तसं आपण आपल्या सोयीनुसार रामपुरा या ठिकाणाहून सुद्धा करू शकतो. आता या ठिकाणामध्ये तिलकवाडा या ठिकाणाहून आपण जर परिक्रमा उचलली असेल तर कुठले कुठले मध्ये तीर्थक्षेत्र लागतात, तीर्थस्थानं लागतात, त्याविषयी आता आपण माहिती घेणार आहोत. तिलकेश्वर महादेव अत्यंत प्राचीन तिलकेश्वर मंदिर आहे. साक्षात देवादिदेव महादेवांचं या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं होतं. परिक्रमा सुरू करण्यापूर्वी महादेवाचं दर्शन करून या ठिकाणी संकल्प सोडतात. त्यानंतर मणी नागेश्वर आणि कपिल मुनी यांचा आश्रम या ठिकाणी येतो. कपिल मुनींनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. त्यांची तपोभूमी असल्याने आध्यात्मिक ऊर्जा अत्यंत उच्च स्थानी या ठिकाणी आहे आणि ती जाणवते सुद्धा. रामपुरा दक्षिण तट हे समाप्तीचं स्थान आहे. तिलकवाडा येथून भाविक पायी चालत नदी तीरावर येतात आणि मग ही मैया नदी ओलांडून दक्षिण तटावरील रामपुरा या ठिकाणी येतात. हा जो मैया म्हणजे ती ओलांडून जायचं आहे दक्षिण तटावर, त्या ठिकाणी आपल्याला बोटीतनं जावं लागतं. तीर्थेश्वर महादेव मंदिरामध्ये जल अर्पण करतात. उत्तर वाहिनी परिक्रमा पूर्ण झाल्यावर मैयेचं पूजन केलं जातं, दानधर्म केले जातात. संकल्प पूर्ण झाला म्हणून कन्या भोजन सुद्धा केलं जातं. थोडक्यात 21 किलोमीटरचा प्रवास कसा आहे ते आता आपण बघूयात. तिलकवाडा उत्तर तट चालत चालत साधारणपणे 10 किलोमीटर आपल्याला यायचंय. नावेनं साधारणपणे 1.5 किलोमीटरचा प्रवास. रामपुरा दक्षिण तट चालत चालत 10 किलोमीटर पुन्हा नावेनं आपल्याला तिलकवाडा या मूळ स्थानी यायचं आहे. किंवा आपण कसं करू शकतो, रामपुरा चालत चालत 10 किलोमीटर, मग नावेने 1.5 किलोमीटर. आता त्या ठिकाणी एक अस्थायी स्वरूपाचा पूल सुद्धा बांधण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी. तिलकवाडा आपण मग आता समजा नाव आता त्या ठिकाणी पूल असेल तयार झालेला असेल तर आपल्याला पायी त्या पुलावरनं जाता येईल. पण जर का त्या ठिकाणी पूल झालेला नसेल तर आपल्याला नावेनं 1.5 किलोमीटरचा प्रवास करून तिलकवाडा या ठिकाणी यायचं. मग परत चालत 10 किलोमीटर नावेनं रामपुरा या ठिकाणी यायचं आहे. 10 किलोमीटर चाललं की मग नावेमध्ये बसायचं, रामपुरा या ठिकाणी आपण यायचं. अशाही प्रकारे आपण ही परिक्रमा करू शकतो. संपूर्ण चैत्र महिना लाखो भाविक नर्मदे हर नर्मदे हर असा जयघोष करत ही परिक्रमा पूर्ण करतात. काही जण 3 वेळा, काही जण 5 वेळा, तर काही जण महिनाभर सुद्धा करतात. महिनाभर परिक्रमा करणारे भाविक मी जवळून बघितले आहेत. आता आपण काय करणार आहोत, विस्तारानं रामपुरा ते तिलकवाडा दरम्यान लागणाऱ्या तीर्थस्थानांचं महत्व आता आपण बघणार आहोत. श्री रणछोडराय मंदिर हे परिक्रमेचं मुख्य आणि सुरुवातीचं ठिकाण आहे. रामपुरा येथे म्हणजे समाप्तीचं शेवटचं पण ठिकाण आहे आणि सुरुवातीचं पण ठिकाण आहे. याला परिक्रमेचं प्रवेशद्वार मानतात. हे मंदिर भगवान द्वारकाधीश यांना समर्पित असून येथे परिक्रमावासियांसाठी राहण्याची, भोजनाची व्यवस्था सुद्धा आहे. हा परिसर अत्यंत रमणीय आणि सुंदर, भव्य, दिव्य आहे. यानंतर लागतं ते धनेश्वर महादेव आणि लुकेश्वर महादेव मंदिर. एकाच ओट्यावर असलेली ही 2 समोरासमोरील प्राचीन मंदिरं बघून मन अगदी आनंदित होऊन जातं. त्यानंतर महत्वाचं मंदिर लागतं ते मंगलेश्वर महादेव मंदिर, मांगरोळ. अत्यंत जागृत आणि सिद्ध स्थान आहे. पौराणिक कथेनुसार स्वतः मंगळ ग्रहानं कठोर तप करून शिवलिंगाची स्थापना या ठिकाणी केली होती. नर्मदा पुराणात, अग्निपुराणात याचा उल्लेख आढळतो. शिवाला लाल वस्त्र या ठिकाणी अर्पण करतात. त्यामुळे मंगळ ग्रहावरून मंगळेश्वर महादेव असं याचं नाव पडलेलं आहे. या महादेवाचं नाव आहे. कुंडलीतील मंगळ दोष तसंच विवाहात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी येथे विशेष पूजा करतात. ती फलदायीच ठरते. इथे येऊन अभिषेक केल्यानं मंगळ ग्रहाच्या पीडेतून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे 2 शिवलिंग समोरासमोर प्रस्थापित आहे. अंधकासूर राक्षसाचा वध केल्यानंतर भगवान शिवांच्या घामाच्या थेंबापासून मंगळाचा जन्म झाला अशी कथा या स्थानाशी जोडल्या जाते. शांत वातावरण, रमणीय असा परिसर, प्राचीन मंदिर भाविकांना मानसिक समाधान देते. 2023 साली उत्तर वाहिनी परिक्रमा केली होती.
म्हणजे मैयानी माझ्याकडनं करून घेतली होती. एका ग्रुप सोबत मी या ठिकाणी गेले होते आणि या ठिकाणी सांगायचं म्हणजे मंगळेश्वर महादेव मंदिर परिसरातच आम्ही या ठिकाणी उतरलो होतो. त्यामुळे हा मंदिराचा परिसर फार आम्हाला आवडला होता आणि त्या ठिकाणी ते लाल वस्त्र अर्पण केलेलं सगळं बघून खूप आनंदित व्हायला होतं आणि या मंदिराच्या आजूबाजूला जी लोकं राहतात, त्या लोकांनी एवढी सेवा आमची केली होती, की अगदी हात धरून आम्हाला बोलवत होते, घरी नेत होते. अगदी मस्त सुंदर चहा करून देत होते आणि काही जणांकडे म्हणजे स्नानासाठी नंतर कमोडची व्यवस्था होती काही ठिकाणी ते बोलवत होते. टॉयलेट्स होते इंडियन, वेस्टर्न ते या आओ माताजी, आओ मैयाजी असं करून बोलवत होते. म्हणजे ते आदरातिथ्य बघून आपल्याला थक्क व्हायला होतं. आणि ज्यावेळेला आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो नर्मदा परिक्रमेसाठी आणि सकाळचा संकल्प झाला. तो संकल्प करत असताना इतका सुंदर अनुभव आला या ठिकाणी म्हणजे पांढरी पांढऱ्या शुभ्र नऊवार वस्त्र नेसलेल्या 2 माता त्या ठिकाणी आल्या. इतक्या तेजस्वी, तेजपुंज दिसत होत्या आणि मग त्यांनी त्या मंगळेश्वर महादेवाचं मंदिर म्हणजे महादेवाचं दर्शन घेतलं. म्हणजे आमचा संकल्प सुरू होता, पण सगळेजण अवाक होऊन त्या 2 स्त्रियांकडे बघत होते आणि फार प्रसन्न मुद्रा होती त्यांची. मोठं कुंकू लावलेलं होतं कपाळाला. अजूनही मला त्या डोळ्यासमोर दिसतायत. आणि मग त्यानंतर पूजा करून त्या दोघी महिला मंदिराच्या बाहेर निघून गेल्या. परिक्रमेत त्यानंतर मला वाटतं एकदा आम्हाला परत दिसल्या सुद्धा होत्या. पण फार शुभ शकून वाटला तेव्हा आम्हाला तो. म्हणजे असं हे मंगळेश्वर महादेव मंदिर तिथं आम्ही राहिलो त्यामुळे मला त्या मंदिराचा परिसर आणि त्याची प्रचिती आलेली आहे. त्या ठिकाणचे जे लोक आहेत, किती सेवाभावी वृत्तीने सगळ्यांची सेवा करतात, ते बघून थक्क व्हायला होतं. यानंतर लागतं ते कामनाथ महादेव मंदिर. प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराचं दर्शन घेतल्यावर आपल्या तिसरा नेत्र उघडून कामदेवांना कसं शिवानं भस्म केलं होती कथा आठवते. खरं तर आपल्याला अनेक कामना असतात आणि ह्या कामनाच आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकवत असतात. शिवाचं ह्या कामनाथाचं दर्शन घ्यायचं आणि देवाला मनापासून प्रार्थना करायची, की बाबा माझी आता अशी कामना आहे, की तू मला ह्या भवसागरातून सोडव आणि माझी हीच कामना तू आता पूर्ण कर. असंच या ठिकाणी भाव मनामध्ये निर्माण होतात आणि खरं तर असेच भाव, अशीच कामना आपण या ठिकाणी करायला हवी. या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आपल्याला लागतो तो पवित्र असा तपोवन आश्रम. साधकांसाठी हे विश्रांतीचं स्थान आहे. तपोवन आश्रमातील जे महाराज आहेत त्यांना खिडकीवाले बाबा म्हणतात आणि त्यांचं नाव स्वामी पूर्णानंद सरस्वती आणि ह्या स्वामीजींच्या वास्तव्याने पुनीत झालेली, पावन झालेले ठिकाण आहे. या ठिकाणाविषयी सांगताना मला खूप आनंद होतोय कारण की माझ्या बहिणीचे हे गुरु आहेत आणि मी सुद्धा या आश्रमामध्ये 2 वेळा जाऊन आलेली आहे आणि फार पवित्र असं ठिकाण आहे आणि एका खिडकीमधनं बाबाजी म्हणजे महाराज दर्शन देतात गुरुवारी. सगळे आपल्या भाविक आलेले असतात त्यांना आणि मी पण त्यांचा दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद मला या ठिकाणी मिळालेला आहे. अतिशय शांत निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर, ध्यान आणि साधनेसाठी सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी मिळते. या ठिकाणी हनुमान मंदिर आहे, गोशाळा आहे, यज्ञशाळा आहे आणि सुंदर असं साईबाबांचं मंदिर आहे. भव्य असा परिसर, या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे, अन्नछत्रालय आहे आणि स्वामी पूर्णानंद सरस्वती यांना या ठिकाणी अवधूत मानतात. असं सांगितलं जातं, की ज्यावेळेला स्वामी पूर्णानंद सरस्वती नर्मदा परिक्रमा करत होते, ते या परिसरात आले, तेव्हा शिव-पार्वतींनी त्यांना मल्लिकार्जुन स्वरूपात दर्शन दिलं आणि या ठिकाणीच आता तू वास्तव्य कर अशी आज्ञा दिली. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी आश्रम बांधला, मंदिर बांधलं आणि ते इथेच वास्तव्याला राहिले. आणि या ठिकाणी एका खिडकीमधनं ते दर्शन देतात. फार सुंदर परिसर आहे. आवर्जून इतर वेळेला सुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतर स्वामी रामानंद संत यांचा आश्रम लागतो. मांगरोळ गाव संपतं आणि गुवार गाव लागतं. हे स्थान स्वामी रामानंद यांच्या शिकवणीवर आधारित हा आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये श्रीराम आणि सीतामय्येच्या सुंदर अशा मनोहरी मूर्ती आहेत. या मूर्तींचं दर्शन घेऊन आपण आनंदित होऊन जातो. रामरायाचा आशीर्वाद घेऊन आपल्याला पुढे निघायचं आहे आणि मग ह्या मंदिरातनं आपल्याला नर्मदा मैयेचं दर्शन होतं आणि नर्मदा मैयेचा नर्मदे हर असा मंत्राचा सतत या ठिकाणी गजर सुद्धा आपल्याला ऐकू येतो. लांब पल्ला आपण चालून आलेलो असतो. त्यामुळे भाविक या ठिकाणी विश्रांती घेतात. भोजन महाप्रसादाची सोय असते
आणि गुवार गावातील हा उत्तर तटावरील महत्वाचा टप्पा आहे. आश्रम नदीच्या अगदी जवळ असल्याने भाविक या ठिकाणी थांबून नर्मदा माईची पूजा करतात, आरती करतात. आम्ही सुद्धा या ठिकाणी नर्मदेची पूजा केली होती. सोबत जे काही वस्त्र आणलं होतं ते मैयाला अर्पण केलं होतं, दिवे सोडले होते. नर्मदेचं अष्टक या ठिकाणी आम्ही म्हटलं होतं. फार सुंदर वाटतो हा परिसर, फार सुंदर आहे. यानंतर सीताराम बापूंचा आश्रम लागतो आणि या ठिकाणी देवीचं मंदिर आहे. आणि ह्या मैया म्हणजे देवीचा कृपा आशीर्वाद घेऊन, कारण की आता आपण थकलेला असतो, मग या मैयाचा आशीर्वाद म्हणजे जणू काही शक्तीच मिळते आपल्याला. आणि नर्मदा किनारा, भव्य नर्मदा किनारा बघून आपण आनंदित होऊन जातो. आता आपल्याला काय करायचं असतं, 10 किलोमीटर जवळपास आपण चालून आलेलो असतात, आपल्याला नदी पार करून पलीकडे जायचंय. यंदा या ठिकाणी एक पूल बांधण्यात येतोय. त्या पुलावरनं आपल्याला पायी पलीकडे जाता येणार आहे आणि बोटीनात आपल्याला पलीकडच्या तीरावर जायचं असतं. या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला परिक्रमा केली तेव्हा खूप गर्दी होते. म्हणजे आम्ही ऊन लागू नये म्हणून लवकर परिक्रमा करायची या उद्देशाने निघालो होतो. पण तुम्ही ठरवता एक मैया करून घेते वेगळंच. आणि या ठिकाणी जवळपास आम्हाला 3 ते 4 तास बोटीसाठी रांगेमध्ये उभं राहायला लागलं. अनेक लोक मध्ये घुसत होते, मग पोलीस आले, बरेच गडबड गोंधळ झाला. मग एक 4-5 तासांनी मग रांगेत लोकांना सोडायला लागले आणि मग आम्ही पलीकडे जाऊन पोहोचलो. म्हणजे जे काही ठरवलं होतं अगदी बरोबर त्याच्या उलट होत होतं. आणि मला अजून या ठिकाणी सांगायचं की ऊन लागू नये, वेळ होऊ नये म्हणून लोक अगदी अंधारामध्ये परिक्रमा करायला निघतात. तसं करू नका. सूर्योदय ते सूर्यास्त परिक्रमा सांगितलेली आहे. योग्य संकल्प करा, व्यवस्थित एक गुरुजींकडनं संकल्प करून आणि पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीनेच ही नर्मदा परिक्रमा केली पाहिजे, तरच आपल्याला पुण्य पदरात मिळतं. नाही तर घाई गडबडमध्ये आपण जे मिळवायला जातो तेच राहून जातं. आणि आपण आता यानंतर पुढच्या तटावर येऊन पोहोचतो. मग त्या ठिकाणी नदीचा तो वाळूमधनं आपण चालत चालत पुढे जातो. मध्येच आपल्याला पुढे लागतं ते तिलकेश्वर आणि गौतमेश्वर महादेव मंदिर लागतं. डांबरी रस्ता लागतो, केळीची वनं लागतात. गौतम ऋषींची ही तपोभूमी आहे. वैवस्वत मनूचा मुलगा राजा तिलक याने या ठिकाणी तप केलं होतं आणि महादेवांना प्रसन्न करून घेतलं होतं. म्हणून हे तिलकेश्वर मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. आणि त्यावरूनच याला तिलकवाडा असं ह्या गावाला नाव पडलेलं आहे. नंतर लागतं ते सप्तमातृका मंदिर लागतं. देवीची विविध ती रूप बघून आपण आनंदित होऊन जातो. या ठिकाणी सुद्धा मला एक सुंदर अनुभव आला होता. आणि आम्ही ज्या वेळेला बोटीने पार करून आलो आणि मला वाटतं हे सप्तमातृका मंदिरच होतं. आणि त्या ठिकाणी सगळेजण पूजा, दर्शन, दिवे म्हणजे दिवे लावणं वगैरे सगळ्यांचं सुरू होतं. मी सुद्धा एका मंदिरामध्ये आतमध्ये दर्शनाला गेले. आणि बरेच जण म्हणजे सगळेजण या ठिकाणी पांगल्या जातात. आपल्या सोबतची लोक मागे पुढे प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आणि आम्ही जरा 4-5 जणीच पाठीमागे उरलो होतो. आणि त्या एका मंदिरात मी आतमध्ये गेले. आतमध्ये जाऊन मी दर्शन घेतलं देवाचं. आणि त्या ठिकाणी मी दिवा लावत होते, तर एक छोटीशी मुलगी, कोणी नाही बरं का, माझ्या मागे एक छोटी मुलगी आली मंदिरामध्ये आणि माझा ड्रेस ओढून ती मला म्हणतीये, मुझे आईस्क्रीम खाना है. आणि मी आपलं देवाचं दर्शन घेण्यामध्ये मग्न, तिथे दिवा लावते, उदबत्ती लावते, दर्शन घेते, दक्षिणा टाकते. पण ती मुलगी मला दोनदा तिने मला हे केलं की मुझे आईस्क्रीम खाना है. आणि मी दुर्लक्षच केलं. मला फार दुःख झालं. नंतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की मैया तुला मागायला आली होती त्या कन्येच्या रूपात काहीतरी, आणि तू तिच्याकडे दुर्लक्ष केलं. फार दुःख झालं मला त्या म्हणजे त्या क्षणानंतर. कारण की कधी कधी काय होतं आपल्याला, आपण म्हणजे समोर देव उभा असतो पण आपण ह्या मायेच्या पटलामुळे आपल्याला कळतच नाही. मला फार दुःख झालं. म्हणजे मग मी नंतर ते दर्शन घेऊन पुढे आले. पण ती मुलगी काय त्या गर्दीत मला परत काही दिसली नाही. म्हणजे मी काही याला फार दैवी अनुभव असं म्हणत नाही, पण ती मुलगी त्या मंदिरात माझ्याचकडे यावी आतमध्ये आणि मला म्हणावं की मुझे आईस्क्रीम खाना आहे, हे जरा मला वेगळं वाटलं, जरा दैवी वाटलं. आणि मग तिकडनं आम्ही ह्या सप्तमातृका मंदिर वगैरे सगळं दर्शन घेत आपण पुढे पुढे निघतो. त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेलं हनुमंताचं मंदिर सुद्धा लागतं. फार सुंदर मंदिर आहे. ज्ञानमुद्रा धारण केलेलं हे हनुमंताचं अनोखं मंदिर आहे. ज्ञानमुद्रा म्हणजे काय हो, म्हणजे असं वाटतं की हनुमंत सुद्धा या ठिकाणी हा नर्मदा मैयाचा काठ बघून तपालाच बसले आहेत, अशीच आपल्याला या ठिकाणी जाणीव होते.
वासुदेव कुटीर आपल्याला पुढे लागतं. म्हणजे जे हनुमंताचं मंदिर आहे ते पुढे आहे, पण मी आपल्याला आधीच त्याची थोडी माहिती दिली. वासुदेव कुटीर लागतं. मोक्षदायिनी नर्मदा मैयाचा काठ, इतर साधू संतांची तपोभूमी. त्यामुळे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी या ठिकाणी आपला 8वा चातुर्मास केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या नावावरून ही वासुदेव कुटीर. वासुदेव कुटीर आश्रमातील दैवी स्पंदन आपल्याला ध्यानाला बसायला प्रेरित करतात. येथील गावातील श्री पंड्यांच्या घरी परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी वापरलेल्या काही वस्तू, त्यांचं हस्ताक्षर असलेली पत्र देखील आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी ज्या वेळेला टेंबे स्वामी महाराज वास्तव्याला होते तेव्हा महाराजांनी तेलुगू भाषेतील कुर्म पुराणाचा मराठी भाषेमध्ये रूपांतर केलेलं आहे. अतिशय शांत चैतन्यमयी असा परिसर, जणू काही दत्त संप्रदायातील भक्ती आणि ज्ञान मार्गाचं प्रतीकच हा परिसर म्हणायला हरकत नाही. कपिल मुनींचा आश्रम, वैराग्य आणि प्राचीन ऋषी कपिल मुनी यांचं हे स्थान. सांख्यशास्त्राचे प्रणेते कपिल मुनी, साक्षात विष्णूच. कपिल मुनींनी या ठिकाणी या परिसरामध्ये दीर्घकाळ तपश्चर्या केली होती, त्यामुळे ही सिद्ध भूमी आहे. या ठिकाणी जे लोक साधना करतात ती साधना सिद्ध होते. पौराणिक कथानुसार कपिल मुनींच्या कोपामुळं राजा सगराची 60,000 पुत्र भस्मसात झाली होती. मग त्यांच्या उद्धारासाठी पुढे भगीरथ प्रयत्न करून भागीरथीला गंगा मैयेला पृथ्वीवर आणलं. तो परिसर गंगासागरला आहे. पण सांगायचं तात्पर्य काय की कपिल मुनींनी काय केलं होतं तर ह्या सगळ्यांना मुक्ती दिली होती. गंगेचं पाणी तू घेऊन ये या ठिकाणी, म्हणजे त्यांना मुक्ती मिळेल असं सांगितलं होतं. मग त्याच नियमानुसार कपिल मुनींची ही सिद्धभूमी. त्यामुळे परिक्रमेच्या मार्गावरील या आश्रमाचं दर्शन घेतल्यानं पितृदोषाचं निवारण होतं आणि आध्यात्मिक शांती लाभते. असं हे कपिल मुनींच्या आश्रमाचं ठिकाण. त्यानंतर शिवशक्ती महादेव मंदिर कुकरेज हे ठिकाण लागतं. निसर्गरम्य असा परिसर, शिवशक्तीला समर्पित असा हा परिसर आहे. व मगाशी जे वर्णन केलं ते समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेलं हनुमान मंदिर लागतं. वासुदेव कुटीर, आणि ह्या वासुदेव कुटीरच्या आधी आपल्याला लागतं ते मणी नागेश्वर महादेव मंदिर. नागलोकातील नागकन्यांनी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या भक्तीवर, त्यांच्या भावावर प्रसन्न होऊन भोळे सांब सदाशिव शिवशंभो नागेश्वर रूपामध्ये या ठिकाणी प्रकट झाले. या मंदिरात दर्शन घेतल्याने सर्पदंशापासून, सर्पभयापासून आपल्याला मुक्ती मिळते. कुंडलीतील काल सर्पदोष निवारणासाठी अनेक भाविक इथं अभिषेक करतात. पावसाळ्यात जेव्हा नर्मदा मैयाची पातळी वाढते तेव्हा हे मंदिर अतिशय नयनरम्य दिसतं. नर्मदा मैयाच्या सान्निध्यात असल्यानं शिवालयाची ऊर्जा या ठिकाणी द्विगुणितच होते. त्यानंतर शेवटचं मंदिर म्हणजे नर्मदा मैया मंदिर. तिलकवाडा परिक्रमेच्या समाप्तीसाठी महत्वाचं स्थान. खरं तर तिचंच सगळं आहे आणि तिचंच तिला अर्पण करण्याचं हे मोक्षदायिनी नर्मदा मैयाचं मंदिर. चैत्र महिन्यामध्ये लाखो भाविक परिक्रमेसाठी येतात. अनेक ठिकाणी सेवेकरी पाणी, ताक, फरसाण, भजी, चिवडा, फळे, आईस्क्रीम, सरबत, भोजनाची सेवा देत असतात. आणि मग मी या ठिकाणी आपल्याला सांगेल की शनिवार रविवार सोडून आपण या ठिकाणी आल्या जरा आपल्याला गर्दी कमी मिळू शकते. विनायकी चतुर्थीला विशेष महत्व या ठिकाणी आहे. परमपूज्य रंगावधूत महाराजांनी याच तिथीला ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केली होती. तसंच गंगा मैया नर्मदेला भेटायला सुद्धा, अर्थात शुद्ध व्हायला, या विनायकी चतुर्थीला येते अशी मान्यता आहे. अत्यंत पवित्र तपोभूमी, सिद्धभूमी, साधू संतांनी, देवाधिकांनी तप केलेला हा सिद्ध परिसर आहे. मोक्षदायिनी नर्मदा या ठिकाणी उत्तरवाहिनी झाल्यामुळे अजूनच पुण्य पावन हा सगळा परिसर झालेला आहे. प्रवास म्हणावा तर सोपा आहे, पण वाट मात्र खडतर आहे. पण मैया आपल्याकडनं हे सगळं करून घेते. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की एक मुलगी मला आईस्क्रीम मागत होती आणि काय झालं माहिती का,
आम्ही अनेक म्हणजे आम्ही ज्या वेळेला केलं त्यावेळेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती त्या दिवशी. त्यामुळे जी ही सरबतं होती किंवा आईस्क्रीम मिळत होतं, खाऊ मिळत होता. आम्हाला खरं सांगायचं म्हणजे ना, आम्हाला काहीच मिळालं नाही. म्हणजे एका ठिकाणी थोडीशी भजी, फरसाण होती ते थोडंफार आम्ही ते घेतलं आणि काय झालं आमच्या आधी ज्यांनी परिक्रमा केली होती त्यांनी आम्हाला सांगितलं, की खूप आईस्क्रीम वगैरे मिळतंय. त्यामुळे तुम्हाला ते थकवा जाणवत नाही अजिबात आणि आम्हाला आमची परिक्रमा ही संपायला आली बरं का आणि आम्हाला कुठेच आईस्क्रीम मिळालं नाही. आम्ही दोघी-तिघीच होतो मागे आणि आम्ही आपापसात चर्चा करत होतो, की "अरे आपल्याला तर आईस्क्रीम मिळालंच नाही." आणि मी तुम्हाला सांगते अक्षरशः पुढे मागे निर्मनुष्य रस्ता होता. आता सुद्धा सांगताना रोमांच येतात. मागनं एक बाई आली आणि ती आम्हाला म्हणाली, "चलो मैं आपको आईस्क्रीम खिलाती हूँ." पण दुर्दैव त्यावेळेला पण आम्ही दुर्लक्ष केलं आणि ती बाई निघून गेली तिथून. हे असं दोनदा घडलं या परिक्रमेमध्ये. त्यामुळे आपल्याला जर का कोणी असं विचारलं किंवा मागितलं देत असेल तर ते आपण घ्यावं. थोडं तरी घ्यावं आणि मग पुढे जावं. मला फार दुःख झालं. मग मी नंतर ज्यावेळेला कन्यापूजन केलं त्यावेळेला म्हणजे असा संकल्प केला, की माझ्या गावी गेल्यानंतर मी ज्या छोट्या कन्या आहेत त्यांना आईस्क्रीम खाऊ घालेल. मी तसं मग नंतर तो संकल्प पूर्ण केला. म्हणजे मला हे 2 या परिक्रमेत फार अनुभव आले. आपण एक जे ठरवतो त्यापेक्षा वेगळंच मैया आपल्याकडनं करून घेते. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अत्यंत म्हणजे कसं आहे खडतर पण प्रवास म्हटलेला आहे. म्हणजे सोपं आहे ना 3500 किलोमीटरपेक्षा 21 किलोमीटर सोपं आहे. पण वाट कशी खडतर आहे. आपल्याला एवढं चालायची सवय नसते. आपल्याला जवळपास 25 किलोमीटर चालावं लागतं. 6-7 तास याला लागतात. आणि कसं आहे पूर्ण परिक्रमेचं पुण्य पदरात टाकणारी ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आहे. भुक्ती-मुक्ती प्रदान करणारी आहे. शांती, समाधान देणारी आहे. त्यामुळे ज्यांना मोठी परिक्रमा करणं शक्य नाही, त्यांनी आवर्जून करावी अशी ही सांसारिक आणि पारलौकिक पुण्य देणारी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आहे. या परिक्रमेनंतर आपण श्री क्षेत्र गरुडेश्वर या ठिकाणी परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराजांचं समाधी स्थान आहे. तसंच त्या ठिकाणचा नर्मदा काठ सुद्धा फार सुंदर आहे. दत्त मंदिर आहे या ठिकाणी. नंतर आपण या स्टॅच्यू ऑफ युनिटी सुद्धा बघायला जाऊ शकतो. त्यानंतर भालोद या ठिकाणी प्रतापी महाराजांनी स्थापित केलेलं दत्त मंदिर आणि या ठिकाणचं जे नर्मदेचा किनारा आहे अतिशय भव्य दिव्य सुंदर आहे. आणि त्यानंतर आपण नारेश्वर रंगावधूत महाराज यांची तपोभूमी समाधी स्थान सुद्धा बघू शकतो. कर्नाळी कुबेर भंडारी येथील कुबेराचं मंदिर बघायला आपण जाऊ शकतो. अनसुया माता मंदिर आहे. दत्तप्रभूंच्या आईचं हे ठिकाण आहे. अशी अनेक पवित्र ठिकाणांचं दर्शन आपण ह्या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर करू शकतो. हे सगळे जवळ परिसर म्हणजे जवळ ही ठिकाणं आहेत. आपल्याला ही करता येतात. साधारणपणे 3 दिवस ही सगळी ठिकाणं बघण्यासाठी आपल्याला लागतात. फक्त लक्षात ठेवायचं आहे, की ही परिक्रमा आहे आणि शर्यत नाहीये, उरकणं नाहीये आणि ट्रिप तर अजिबात नाहीये. सध्या सगळीकडे व्यावसायीकरण झालेलं आहे. दळणवळणाची साधनं खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत, यात्रा कंपन्या आहेत, सहली नेणाऱ्या कंपन्या आहेत. पैसा आहे मुख्य म्हणजे. सोयी आहेत, सुविधा आहेत. त्यामुळं सगळेच सोमे-गोमे सुद्धा परिक्रमेला निघतात. पण त्यामुळे सगळेच जण परिक्रमेला निघतात. मग काय होतं, या ठिकाणी ह्या सगळ्या परिसरामध्ये एक प्रकारचं व्यावसायीकरण, बाजारीकरण येतं आणि मूळ उद्देश बाजूला राहतो. आणि मग लोकं खाणं-पिणं याकडेच लक्ष देतात. लक्षात घ्या, आपल्याला ही परिक्रमा आहे. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्याला ही करायची आहे. ही तपोभूमी आहे. मैया उत्तरेकडे या ठिकाणी वळलेली आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हे सगळ्या गोष्टींचं भान ठेवायचं आहे. गडबड, गोंधळ या ठिकाणी फार होतो. तो टाळून आपल्याला आपली स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची आहे. मग ह्या अशा पवित्र ठिकाणी, पवित्र
हेतूने आपण यायचं आहे आणि पवित्र होऊन जायचं आहे. अशी ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा चैत्र महिन्यामध्ये येणारी 21 किलोमीटरची ही नर्मदा परिक्रमा अवश्य जीवनामध्ये एकदा तरी करावी. 2023 साली मला नर्मदेच्या कृपेने, मैयाच्या कृपेने ही परिक्रमा करण्याचा योग आला होता. पुन्हा योग यावा अशी मैयाच्या चरणी प्रार्थना आहे. नर्मदे हर. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा